तुमचे दोन मोठे प्रकल्प होते ते मंजूर करण्यात आले, त्याला तुम्ही विरोध केला आहे आणि त्यासोबत रिझर्वेशनचे प्रस्ताव वारंवार बदलण्याचे येत आहेत, तर काय सांगाल एकंदरीत? बघा, आता गेल्या गेल्या 6 महिन्यापासून आम्ही इम्प्रूव्हमेंट कमिटीवर आलोय. अनेक प्रस्ताव सचिननी मगाशी सांगितलं की रिझर्वेशन बदलायचे आहेत. मग डीपी ठेवलाय कशाला? डीपी डिपार्टमेंट बंद करा ना. कशाला ठेवताय? 2034चा डीपी आपण बनवला, एवढा सजेशन ऑब्जेक्शन्स मागून डीपी बनवला आणि तो डीपी बनवल्यानंतर आता हे लोक येऊन सरळ सरळ तो डीपी बदलतायत. काय चाललंय काय? म्हणजे मनमानी. आणि ह्याच्या मागे आहे ना, ह्या सगळ्यामध्ये कोणीतरी एक व्यक्ती आहे. प्रत्येक प्रपोजलला एक व्यक्ती त्याच्या मागे. आणि आम्हाला या सगळ्या व्यक्तींची नावं माहिती आहेत, परंतु आम्हाला कन्फर्म नाही आहे म्हणून आम्ही आता इथे घेत नाही आहोत. पण आम्हाला माहिती आहे की या प्रस्तावाच्या मागे हा आहे, त्या प्रस्तावाच्या मागे हा आहे. अरे काय चाललंय? आम्ही महानगरपालिकेमध्ये 92 पासून आहोत, पण असं रिझर्वेशन बदलायचे प्रस्ताव आज एवढे 6 महिने जेवढे आले ना, हे आम्ही अख्ख्या आमच्या कारकिर्दीमध्ये बघितलं नाही. आणि खरोखर मग लाज वाटते की आपण या म्हणजे हतबलता येते आम्हाला की आम्ही विरोध करून सुद्धा केवळ काय म्हणतायत ते जास्त मेंबर असल्यामुळे हे पास करून घेत आहेत. आणि अध्यक्ष महोदय ना बोलायलाच वेळ देत नाही. मंजूर मंजूर करत जाते. असं नाही, प्रत्येकाला बोलायला दिलं पाहिजे आणि बोलायला देतात त्या. परंतु कधी जर आम्हाला कोणी क्रॉस केलं तर मध्ये आम्हाला ते क्रॉस करायला आम्हाला मध्ये बोलायचं असतं तर बोलून देत नाही. आणि मला असं वाटतं आता जो मुलुंडचा प्रस्ताव पास झाला शेवटचा पेट्रोल पंपचा, जो आम्ही तिघही त्याच्या बाबतीत बोललो. पेट्रोल पंपचे काहीतरी स्टँडर्ड नियम आहेत की बाबा शहरामध्ये 800 स्क्वेअर मीटर असावा, नॅशनल हायवेला 1200 स्क्वेअर मीटर असावा, ग्रामीण भागात 1000 स्क्वेअर मीटर असावा. 4000 स्क्वेअर मीटर जागा. काय माहितीये त्याच्या मागे ते मिहीर कोटेचं पत्र आहे. तिथे पुढे ठेवतील पेट्रोल पंप आणि मागे बांधतील मॉल. 4000 स्क्वेअर मीटरची जागा हवी आहे कशाला एवढी पेट्रोल पंपला? आणि 2025ला त्यांनी एक सीएनजी करता दिला 2000 स्क्वेअर मीटरची जागा. तिथे अजून सीएनजी पण बनला नाही. मग तोच द्या ना पेट्रोल पंपला. आणि हे लोक काय सांगतात, मुलुंड पासून घाटकोपर पर्यंत एकही पेट्रोल पंप नाहीये म्हणून तो पेट्रोल पंपची फार आवश्यकता आहे. ठीक आहे ना, आवश्यकता आहे तर नॉर्म्स प्रमाणे जागा घ्या. आणि आता तिथे एलिव्हेटेड रोड बनतोय. तिकडे तुम्ही बघताय आनंद नगर, मुलुंड पासून घाटकोपर पासून आनंद नगर पर्यंत एलिव्हेटेड रोड बनतोय. एकदा एलिव्हेटेड रोड बनला की कोण खाली जाणार आहे पेट्रोल भरायला? म्हणजे जसं आता आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर म्हणतो, पूर्वी हायवेवर जी हॉटेल्स होती ती आता ओस पडत चालली आहेत, कारण एक्सप्रेसवेवरनं लोक जातात. तसंच एलिव्हेटेड रोड एकदा झालं की लोक ठाण्याची लोक डायरेक्ट एलिव्हेटेड रोडवरनं जातील आणि हे पेट्रोल पंपची काही गरज उरणार नाही. आणि मग हळूहळू तो कोणतरी गिळंकृत करेल. सेंच्युरी मिल संदर्भातला पण आजचा प्रस्ताव होता, विरोधानंतरही पास तो विरोधानंतरही पास. खरं तर हे ज्या नंतर मला वाटतं रुस्तमजी, शापूरजी, पालनजी जे मुंबईतले नामवंत बिल्डर आहेत, यांनी सुद्धा त्याला बिडिंग केलं होतं. पण त्यांना काहीतरी कारण सांगून त्यांना डावलण्यात आणलं. आणि जो तो पेडर रियालिटी त्याच्या मागे सुद्धा जिंदालच आहे. मी मगाशी म्हटलं की सगळ्या प्रस्तावाच्या मागे कोणीतरी एक माणूस आहे. या प्रस्तावाच्या मागे जिंदाल हा माणूस आहे. आणि त्यांनी जे बनवलं ना हे नॉर्म्स ते सगळे पेडर कसा त्याच्यामध्ये बसेल याच हिशोबाने ते नॉर्म्स सगळे बनवले गेले. आणि तिथे बघा, आम्ही सांगितलं गिरणी कामगार तिकडे होते, सेंच्युरी मिलचा आपण लढून सुप्रीम कोर्टा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत लढून पैसे खर्च करून तो भूखंड मिळवला. आणि आधारभूत किंमतीच्या फक्त 0.22% जास्त किंमत आपल्याला मिळतीये. मग ती नगण्य आहे, 0.22%. आणि आपण तो भूखंड त्यांच्या गळ्यात घालताय. काय चाललंय काय? मी मगाशी म्हटलं की पुढची पिढी, मुंबईची पुढची पिढी आहे ना, ही माफ करणार नाही. कारण मूळ मुंबईचा जो मराठी जो गाभा आहे तो आपण नष्ट करतोय.
आणि नाही ते आणि मूळ मुंबईकर, चाळी, गावठाण इकडचे मूळ मुंबईकर आहे, ह्यांच्या विकासाकरता काही पॉलिसी बिलेसी काही बनवत नाही. आणि बिल्डरांच्या घशात भूखंड घालायला मोठ्या मोठ्या पॉलिसीज बनवतात. अरे गावठाण जो मूळ मुंबईकर, चाळी, आपल्या जुन्या चाळी, हे मूळ मुंबईकर आहे, त्यांच्याकरता आपण काही प्रस्ताव बनवत नाही आहोत. आणि बिल्डर कोण येतात त्यांच्याकरता पायघड्या घालतोय आपण. हे फार चुकीचं चाललंय. आणि मला असं वाटतं कुठेतरी आम्हाला आता इथे ते सगळे विषय मेजॉरिटीच्या ह्याच्यावर पास करून घेतात, पण कुठेतरी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि हे थांबवायला लागेल. नाही तर अन्यथा मराठी ठसा जो मुंबईचा आहे हा हे पुसून टाकतील. आणि मी आज मगाशी सभागृहात म्हटलं की तुम्ही टाळ्या वाजवतात, ह्याला गेला जे मराठी मेंबर्स आहेत आपले टाळ्या वाजवतात की त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला. पुढची पिढी ह्याच लोकांना माफ करणार नाही, कारण आपण मराठीचा ठसा या मुंबईवरनं पुसत चाललेलो आहोत.